उडीद वडे कधी करायचे मी सोडलं नाही आणि सोडणार पण नाही. आता का ते तुम्हाला पुढे समजेलच. तर संध्याकाळी मी इथे तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती इडलीसाठी. त्यासोबतच फक्त उडीद डाळ पण भिजायला घातली होती, कारण मला करायचे होते उडीद वडे. आणि उडीद वडे करायचं म्हटलं ना, मिक्सरला आहे ना बारीक करताना डाळ एकतर चिकट असते आणि त्यामध्ये पाणी पण टाकायचं नसतं. त्यामुळे माझ्याकडून 4-5 वेळा मिक्सर खराब झाला. पण मी काय उडीद वडे करायचे सोडले नाहीत, कारण घरी केलेले उडीद वडे जरा छानच लागतात, टेस्टी पण लागतात. आणि एकीकडे मी इडलीचं पण पीठ फॉर्मेट करायला ठेवलं होतं. आणि हे वड्याचं पीठ एवढं फेटावं लागतं जोपर्यंत ते पाण्यावरती तरंगत नाहीत, त्याशिवाय वडे पण छान बनत नाहीत. मग खूप सारं फेटून घेतल्यावरती फायनली ते छान असं पाण्यावरती तरंगलं. आणि म्हटलं आता उडीद वडे करतो तर त्यासोबत छान अशी कढीच बनवूयात. कढीसोबत आहे ना उडीद वडे खायला आणखीनच छान आणि टेस्टी लागतात. मग एकीकडे कढी फोडणीला टाकली, त्यासोबतच वडे पण तळून घेतले आणि छान पण झाले होते. चला तर तुम्ही पण नक्की कढी वडे ट्राय करा. बाय.